मुंबई शहराच्या आद्य नागरिक आहेत असं म्हटलं जातं अध्यक्ष महाराज। आगरी आणि कोळी हे मुंबई शहराच्या आद्य नागरिक आहेत अध्यक्ष महाराज। गावठण आणि कोळीवाड्यांचं सीमांकन होऊन त्याच्यासाठी एक वेगळी पॉलिसी तयार झाली पाहिजे अध्यक्ष महाराज। पण मला असं वाटतं की आगरी आणि कोळ्यांबरोबर मुंबई शहराचे आद्य नागरिक हे ईस्ट इंडियन सुद्धा आहेत अध्यक्ष महाराज। ईस्ट इंडियन जी कम्युनिटी आहे, जी कॅथोलिकची कम्युनिटी आहे, ख्रिश्चन कम्युनिटी आहे, ती मोठ्या प्रमाणावरती या शहरामध्ये असणाऱ्या ओरिजिनलच्या जमिनी होत्या त्या आग्र्यांच्या होत्या, कोळी समाजाच्या लोकांच्या होत्या आणि ईस्ट इंडियन लोकांच्या होत्या अध्यक्ष महाराज। आणि आज त्यांच्या जमिनीवरती ही पूर्ण मुंबईचा विकास झालेला आहे अध्यक्ष महाराज, पण आपण त्याला विसरलोय अध्यक्ष महाराज। आणि त्यामुळे ईस्ट इंडियन समाजाला त्यांचं ईस्ट इंडियनच्या हेरिटेज आणि कल्चरच्या ह्याच्याप्रमाणे त्यांच्या गावठण आणि कोळीवाड्यांचं डेव्हलपमेंट झालंच पाहिजे। परंतु त्यांची एक जी मागणी आहे ती माझी सुद्धा मागणी आहे अध्यक्ष महाराज। राज्य सरकारला माझी अशी मागणी आहे की कलेक्टर लँड वरती एक जागा आरक्षित करून ईस्ट इंडियन भवन उभारण्याकरता या ईस्ट इंडियन समाजाला ती जमीन देण्यात हवी। आणि त्या ईस्ट इंडियन भवनचं नाव लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांबरोबर ज्यांनी फार जवळून काम केलं, जे भारताच्या स्वतंत्र संग्रामामध्ये ज्यांनी खूप मोलाचा वाटा उचलला, असे जोसेफ बॅप्टिस्टा म्हणजे काका बॅप्टिस्टा भवन असं त्या सेंटरचं नाव देण्यात यावं अध्यक्ष महाराज। आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं आपण त्यावेळेला आगरी, कोळी आणि ईस्ट इंडियन समाजाला मुंबई शहराचे आद्य नागरिक आहेत